जी सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। नाही, डोंबिवली ते ठाणे अशी बस व्यवस्था आज सुरू माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज झालेली आहे। या ठिकाणी आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदू परब असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि डोंबिवलीकरांसाठी ही पर्वणीच आहे। एका विद्यार्थ्याचा जो पडून मृत्यू झालेला, जो ट्रेनमधून पडून मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही जी आम्ही पर्यायी व्यवस्था, परिवहनची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मागणी केली होती आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय आणि याच्यामुळे डोंबिवलीतील खूप नागरिक जे ठाण्याला प्रवास करणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। ही बस व्यवस्था कंटिन्यू चालली पाहिजे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय हे केडीएमटीचं आरक्षण आहे। लवकरच आम्ही हे आरक्षण डेव्हलप करून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे करतोय, जेणेकरून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिक बस आणि एसी बसेसची देखील सुविधा ठाण्याला जाणाऱ्या माझे जे नागरिक आहेत। आणि आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी एक महत्त्वाचा विषय आपल्याला इथे सांगितला की याच बसच्या माध्यमातून माजिवड्याला जो मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला जोडण्याचं काम देखील शटल सर्व्हिसच्या माध्यमातून आपण करणार आहोत, जेणेकरून ठाण्याला जेव्हा माणूस उतरेल त्याला बोरिवली असेल, पवई असेल, घाटकोपर असेल, इथे प्रवास करताना मेट्रोची म्हणजे इंटिग्रेटेड जो प्रवास आहे नागरिकांचा तो सुखकर होईल या बस सेवेच्या माध्यमातून। मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही तर नांदी आहे आणि मोठा याच्यामधून काहीतरी सुरू होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। बस सेवा चालू झाली आहे, चांगलं झालं। आम्ही पण रोज ट्रेनने प्रवास करतो। माझ्यावाड्यात मी पण जाते कामाला, पण मला तिथून 30 रुपये रिक्षाला द्यावे लागतात आणि खूप गर्दी असते। खूप म्हणजे एक माझी मैत्रीण पण एक पडली तिथे, तर बस सुविधा केल्या तर खूप छान केल्या, आम्हाला पण बरं वाटलं। आमचा पण प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा होईल अशी आणि त्या दादांना आम्ही हे करतो, शुभेच्छा देतो की या बस सेवा चालू केली त्याच्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभार मानतो की आम्हाला एक चांगला एक प्रवासाचा हे भेटला, आम्हाला साधन भेटलं। आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक इथून 20 रुपये द्यायचं रिक्षाला, तिथून ट्रेनचं तिकीट काढायचं, 4 बऱ्या ढकलू बाया खाली देतात। कधी दवाखान्याच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं बाहेर पडतं। दादानी जी केलंय ती सगळ्यासाठी चांगलं केलंय आणि त्याच्यातून काय की ज्येष्ठ नागरिकला फ्री, लेडीजला अर्ध तिकीट,